नमस्कार. मीन राशीच्या रसिक प्रेक्षकांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. या 30 दिवसांच्या कालावधीत ब्रह्मांडामध्ये अशा काही महत्त्वाच्या खगोलीय घडामोडी घडणार आहेत, ज्याचा थेट प्रभाव तुमच्या दैनंदिन जीवनावर, आर्थिक स्थितीवर आणि कौटुंबिक वातावरणावर पडणार आहे. ग्रहांची ही बदलती स्थिती तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करेल, पण त्यासोबतच काही बाबतीत तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची चेतावणीही देत आहेत. गेल्या काही महिन्यात तुम्हाला ज्या मानसिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, त्यातून बाहेर पडण्याची वेळ आता आली आहे. परंतु घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा कोणावरही ठेवलेला आंधळा विश्वास तुमचे मोठे नुकसान करू शकतो, असा इशारा ग्रहमान देत आहेत. म्हणूनच हा महिना तुमच्यासाठी यशाची नवी शिखरे घेऊन येणार की संघर्षाची परीक्षा घेणार, हे सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अर्धवट माहितीमुळे ऐनवेळी गोंधळ उडू शकतो. मित्रांनो, जुलै महिन्याची पहिली मोठी घडामोडी 10 जुलै 2026 रोजी होत आहे. या दिवशी वैभव आणि सुखाचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहांची ही स्थिती अतिशय अनुकूल बदल घडवून आणू शकते. या परिवर्तनामुळे तुमच्या आर्थिक बाबींमध्ये अचानक सुधारणा पाहायला मिळेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा व्यवसायात अपेक्षेप्रमाणे नफा होत नसेल, तर या तारखेनंतर तुम्हाला धनलाभाचे चांगले योग येतील. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. समाजात तुमची पत आणि आदर वाढेल, ज्यामुळे तुमचे विरोधक शांत होतील. पण त्यासोबतच एक सावधानता बाळगण्याची गरज आहे. धनलाभ होत असतानाच भौतिक सुखांवर किंवा नको त्या गोष्टींवर विनाकारण खर्च वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात पैशाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा आलेला पैसा हातातून निघून जाऊ शकतो. आता या महिन्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची तारीख नोंदवून ठेवा. ती म्हणजे 12 जुलै 2026. या दिवशी बुद्धी आणि संवादाचा कारक असलेला बुध ग्रह वक्री म्हणजेच उलटी चाल चालण्यास सुरुवात करेल. बुधाच्या या स्थितीमुळे तुमच्या विचारांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण होऊ शकतो. नको त्या गोष्टींचे दडपण येणे, मानसिक अस्वस्थता वाढणे किंवा झोप न येणे अशा समस्या जाणवू शकतात. विशेषतः कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात कोणताही दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट साईन करताना कागदपत्रे नीट वाचून घ्या. घाई गडबडीत घेतलेला निर्णय आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो. नातेसंबंधामध्ये किंवा सहकार्यांशी बोलताना तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवा. आता सकारात्मक बाजू. या कठीण काळात तुमचा राशी स्वामी गुरु तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यास मदत करेल. आंतरिक शक्तीच्या जोरावर तुम्ही या परिस्थितीवर मात करू शकाल. यानंतर महिन्याच्या मध्यात म्हणजेच 16 जुलै 2026 रोजी एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग जुळून येत आहे. या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे आधीपासूनच तुमचे राशीस्वामी गुरुदेव विराजमान आहेत. सूर्य आणि गुरुची ही युती मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. हा काळ तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळवून देणारा असेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून तुमचे कौतुक देखील होईल. पदोन्नती म्हणजेच प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे उत्तम संकेत आहेत. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना या काळात शुभ वार्ता मिळू शकते. जुने रखडलेले कायदेशीर प्रश्न किंवा जमिनीचे वाद तुमच्या बाजूने सुटू शकतात. कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदेल आणि आनंदाचे प्रसंग घडतील. महिन्याच्या शेवटी म्हणजेच 27 जुलै 2026 रोजी शनी महाराज आपली चाल बदलणार आहेत. शनीची ही वक्री चाल तुमच्या चालू कामांच्या गतीला काहीशी खीळ घालू शकते. या काळात तुम्हाला कठोर परिश्रमानंतरच फळ मिळेल.
ज्यामुळे काही वेळा नैराश्य येण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात किंवा घराच्या मोठ्या व्यक्तींची वैचारिक मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी काही गुप्त हितशत्रू तुमच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आपल्या योजना कोणाशीही शेअर करू नका. झटपट पैसे कमवण्याच्या नादात कोणत्याही चुकीच्या मार्गाचा किंवा सट्टा बाजाराचा अवलंब करू नका. अन्यथा मोठे आर्थिक संकट ओढवू शकते. जुलै महिन्यातील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि शुभ फळे वाढवण्यासाठी मी पुढे काही तुम्हाला सोपे उपाय सांगणार आहे, ते नक्की करा. उपाय क्रमांक 1. बुध ग्रहासाठी उपाय. दर बुधवारी हिरव्या वस्तूंचे किंवा मूग डाळीचे दान करा. शक्य असल्यास गायीला हिरवा चारा खायला द्या. यामुळे तुमची निर्णय क्षमता सुधारेल आणि आर्थिक नुकसान टळेल. उपाय क्रमांक 2. राशी स्वामी आणि सूर्यदेवासाठी उपाय. रोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रातून अर्घ्य म्हणजे जल द्या आणि कपाळावर हळदीचा टिका लावा. यामुळे आत्मविश्वास वाढेल. उपाय क्रमांक 3. शनिदेवाच्या शांततेसाठी उपाय. दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनी चालीसा किंवा शनी मंत्राचा शांतपणे जप करा. मित्रांनो, हे उपाय पूर्ण श्रद्धेने केल्यास हा महिना तुमच्यासाठी नक्कीच प्रगतीचा ठरेल. जर तुम्हाला ज्योतिषी उपायांचे अधिक लाभ हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या माहितीनुसार योग्य ते मार्गदर्शक कवच किंवा लॉकेट तुम्ही वापरू शकता, ज्याचे सकारात्मक अनुभव लोकांनी घेतले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये जय गुरुदेव लिहून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.